श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 27 जुलै. आजचे बोधवचन. राम करता म्हणेल तो सुखी, मी करता म्हणेल तो दुःखी. श्रीराम. ब्रह्म हे एकमेवा द्वितीय आहे. ब्रह्मभाव अद्वैत आहे. तो अदृश्य आहे. चराचर स्थूल आहे. स्थूल दृष्टीला स्थूलाचे ज्ञान आहे. सूक्ष्माचे अज्ञान आहे. चराचर हा चिद्विलास आहे. सागरावरचे तरंग सागरापासून निराळे नसतात. सागर पाण्याचा असतो. तरंगही पाण्याचेच असतात. दोन्हीही एकरूपच आहेत. अद्वैत भावाने जो पाहतो तो ज्ञानी. सगळी जीवसृष्टी म्हणजे ब्रह्मावर उठलेल्या लाटा आहेत. दृश्य अदृश्य, सगुण निर्गुण एकच आहेत. हे जो जाणतो तो ज्ञानी. हे ज्ञान फक्त मनुष्य योनीतच शक्य आहे. मीपणामुळे लाट स्वतःला वेगळी समजते. हे चूक आहे. लाटेची निर्मिती, स्थिती आणि गती सागर रूप आहे. लाट स्वयंभू नाही. तिचा करता, धरता, हरता सागरच आहे. मानवाचंही असंच आहे. त्याचा करता, धरता, हरता भगवंत आहे. मीपणामुळे जीव हा आनंदरूप आणि अविनाश भगवंतापासून तुटतो आणि देहाची सुखदुःखे व जन्ममरण भोगतो. मी करता म्हणेल तो देहभाव पोसतो आणि दुःखी होतो. राम करता म्हणेल तो देवभाव जागृत करतो आणि सुखी होतो. कर्तृत्वात सुखदुःख आहे. भगवंताच्या कर्तृत्वाचं ओझं पेलणं हे जीवाच्या कुवतीपलीकडे आहे. ते ओझे जीवाने टाकावे आणि आपली इच्छाही भगवंत इच्छेत विलीन करावी. रणांगणावर जवान लढाई करतो, परंतु संग्रामाची रूपरेषा सेनापती आखतो. ती दृष्टी जवानाला नसते. हुकुमाची अंमलबजावणी एवढेच जवानाचे काम असते. नॉट टू क्वेश्चन व्हाय बट टू डू अँड डाय हा त्याचा धर्म आहे. यश अपयश याचा संबंध जवानाशी नाही. त्याप्रमाणे विश्वाचा अवाढव्य युगानी युगे चालणारा कारभार भगवंताच्या सत्तेने चालतो. त्याच्या आज्ञेत राहणे हेच जीवाचे काम. स्वधर्मानुरूप कर्म करणे हा भगवंताचा नियम पाळणे एवढेच काम. असे केल्याने भगवंताशी अनुसंधान अखंड टिकून राहते. मीपणाने जीव कर्माच्या जाळ्यात सापडतो. गहना कर्मणो गतिः असे गीता सांगते. जीव त्रिगुणांनी बांधलेला आहे. तामस आणि राजस कर्मेच काय, पण मीपणाची सात्विक कर्मेही जीवाला बंधनात टाकतात. सर्वस्वाचे दान केले आणि स्वचे दान केले नाही तर ते निष्फळ ठरते. देहभाव गेल्याशिवाय देवभाव नाही. पुण्याच्या बळाने ययाती
हा इंद्रपदावर आरूढ झाला. त्याच्या पुण्यकर्माची यादी त्याच्या समक्ष इंद्र दरबारात वाचण्यात आली. मोठ्या गर्वाने त्यातील प्रत्येक पुण्यकर्म मी केले असे तो म्हणे. असे मी केल्याने पुण्यक्षय झाला आणि परत मृत्यूलोकात त्याची रवानगी झाली. मी करता म्हणून केलेले कोणतेच कर्म जीवाचा उद्धार करू शकत नाही. जीवाचा जन्म प्रारब्ध भोगण्यासाठीच आहे, त्याबरोबरच पुरुषार्थासाठीही आहे. पुरुषार्थाचा संबंध क्रियमाण कर्माशी आहे. धर्माधिष्ठित अर्थ आणि काम हे पुरुषार्थ क्रियमाण कर्माने साधले तर मोक्ष हा पुरुषार्थ फलस्वरूप आहे. शुद्ध सात्विक वृत्तीने क्रियमाण कर्म केले म्हणजे निष्काम कर्मचरण करून भगवंताला कर्तृत्व दिले तर प्रारब्ध भोगताना आत्मसाक्षात्कार शक्य आहे. प्रारब्ध आणि क्रियमाण यांची गल्लत नको. ज्या कर्माचे तर्कशुद्ध कारण सापडत नाही ते प्रारब्ध. आपला जन्म, कुळ, जात, वंश, धर्म, नातलग ह्यात आपले कर्तृत्व काय, हेही आपलेच अनेक जन्मांचे अज्ञात कर्मफल आहे. ते भगवंताला ज्ञात आहे. म्हणून रामाची इच्छा ती माझी इच्छा. सुखदुःखाचे प्रसंग त्याच्या इच्छेनेच आपल्या कल्याणासाठीच येतात असे मानल्याने मीपणा जाईल. देहभावच गेल्यावर देहसुखाची जाणीवही जाईल. म्हणून राम करता म्हणेल तो सुखी, मी करता म्हणेल तो दुःखी. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.